रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे सुख पाहता जवा पाडे अशा अर्थाचा हा भाग सादर करत आहे. मनाचे कान करून ऐका. सगळ्या शास्त्रकारांनी संतांनी संसार स्वरूपाचं वर्णन करताना जास्तीत जास्त दुःखरूप आहे अशा अर्थाचं वर्णन केलेलं आहे. मग संसार जर दुःखरूप आहे तर मग संतांनी का संसार केला, शास्त्री पंडित हे यांनी का केला आणि संपूर्ण जगत त्या संसाराच्या मागं लागले असं का होतं आहे? काहीतरी त्याच्यात असलं पाहिजे. त्याच्यावर आज आपला हा विचार आहे. तेव्हा मुळातूनच आपण शोध घेऊया की संसार या शब्दाच्या अर्थापासून सृसरती म्हणजे सरकणे आणि संसरती विशेष रूपाने सरकणे, सम्यक सरती ती संसारा म्हणजे जी प्रक्रिया माणसाला सरकवते. आता कुठं सरकवते? स्वर्ग नरक मार्गयो हो येन सरती पुरुषः सहा संसारः. शंकराचार्यांनी त्याची व्याख्या करताना असं म्हटलं आहे, ज्या प्रक्रियेमुळे मनुष्य स्वर्गाला जातो म्हणजे उच्च स्थितीला जातो, किंवा त्याच प्रक्रियाने जर चुकीची झाली तर तो नरकाला जातो म्हणजे अधोगतीला जातो. अशी जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात संसार. बघा किती मस्त अर्थ आहे. सम्यक सार म्हणजे संसार सृसरते सार, संसारामध्ये सार आहे, चांगलंही आहे आणि वाईटही आहे, म्हणजे सुखही आहे आणि दुःखही आहे. आता सुख आहे तर मग हे दुःखमूळ संसार आहे तुकोबाराय म्हणतात. संसार दुःखमूळ चहोकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ. भयंकर असा मोठा अभंग आहे. संसार हा दुःखरूप आहे, मूळच आहे आणि सगळं दुःख आहे असं का मग संत म्हणतात? तर त्याचा अर्थ असा आहे की विषयेषु दोष दर्शनम वैराग्यम. असं वैराग्याचं लक्षण सांगताना सांगितलं आहे की त्या विषयामध्ये दोष दाखवला की मनुष्य त्याच्यामध्ये जास्त चिकटत नाही, आसक्त होत नाही, आणि म्हणून संसाराबद्दल त्यांनी दुःखमूळ असे दोष दाखवलेले आहेत. म्हणजे जास्त त्याच्यामध्ये जर तो मनुष्य सक्त झाला तर मग परमार्थाला किंवा चांगल्या विषयाला मुकतो, आणि म्हणून जास्तीत जास्त दोष दाखवण्याचा संतांनी प्रयत्न केलेला आहे. याच्यावर एक दृष्टांत पाहूया. एक गृहस्थ या गावची त्या गावाला चालला होता. चालता 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 वन होतं, एक रानातून रस्ता होता, आणि एकदम वाघ उठला आणि त्याच्या पाठीमागे लागला. आता वाघ पाठीमागे लागल्यानंतर जीवाच्या भीतीने हा जोरात पळू लागला. वाघ जवळजवळ तसं पाहिल्यानंतर समोरच एक विहीर होती आणि त्याला असं वाटलं जीव वाचवा म्हणून त्याने विहिरीत उडी मारली. विहिरीत उडी मारली तर विहिरीच्या कडेला असा एक वटवृक्ष होता आणि त्याच्या पारंब्या अशा विहिरीमध्ये गेल्या होत्या, आणि त्या पारंब्याला आग्यामोहळ, एक आग्यामोहळ होतं, आणि त्याने उडी मारली आणि त्या पारंब्याला धरलं त्याने मध्यभागी, आणि पारंब्या हल्ल्यानंतर त्या आग्यामोहळ उठलं आणि त्याला त्या माशा पण चावायला लागल्या. आणि मग त्याला असं वाटलं की अरे आता यांच्यापासून बचाव कसा करायचा, खाली टाकावं उडी पाण्यामध्ये म्हणजे या माशा चावणार आहेत. म्हणून खाली बघितलं त्याने तर एक नागोबा असा फणावर करून त्याला दिसला. अरे बापरे, कारण ती विहीर कोरडी होती, कित्येक दिवसाची पडलेली, पाणी नव्हतं तिच्यामध्ये. आणि मग त्याची मोठी त्रागा झाला त्याला की वर पाहतोय तो वाघोबा, वाघ वरून पाहतो त्याला, मध्ये आगोबा माशा चावायला लागल्या, खाली पाहतोय तर नागोबा फणा काढलेला. आता काय पंचायत झाली, मग त्या माशा चावताना तो असा हलायला लागला, आणि हलायला लागला. त्या पारंब्या हल्ल्यानंतर त्या आग्यामोहळाचा जो मधाचा कांदा होता तो घर्षणामुळे फुटला, आणि त्यातून असं थेंब थेंब त्याच्या त्या असा पाहायला लागला ना वर त्या वाघाकडे,
ते त्या तोंडा ओठावर त्याच्या मधाचे थेंब पडायला लागले. अरे काय छान आहे म्हणला, मध किती गोड आहे. हां, म्हणजे सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, जवसाचं बीज असतं ना तेवढं सुख आहे संसारामध्ये, आणि दुःख पर्वता एवढे म्हणजे काय, वर वाघोबा मध्ये आगोबा आणि खाली नागोबा, आणि तेवढ्या मधाचा थेंब जसा त्याला बरं वाटलं तेवढं आणि सुख वाटलं, तसं संसारामध्ये नगण्य सुख आहे आणि बाकीचं सगळं दुःख आहे. म्हणून संतांनी संसाराबद्दल तिरस्कार जास्त सांगितलेला आहे. तेव्हा एक भर्तृहारी म्हणून एक राजा झाला, त्याची कथा ऐकण्यासारखी आहे, केव्हा तरी आपण सांगूया. तर भर्तृहारीचा एक श्लोक असाच आहे. तर भर्तृहारी अगोदर राजा होता, नंतर त्याला वैराग्य झालं, नंतर मग त्याने वैराग्य घेतल्यानंतर संन्यस्त झाला, पंथामध्ये गेला ज्ञानाच्या. आणि त्या भर्तृहारीने 3 शतक केले. मग एक तर पहिलं शृंगार शतक केलं, नंतर मग नीती शतक केलं, आणि तिसरा जो प्रकार आहे तो वैराग्य शतक केलं. तो वैराग्य शतक म्हणजे हे 100 श्लोक आहेत. तर त्या श्लोकातला एक श्लोक आपल्याला ऐकवतो, फार महत्त्वाचा श्लोक आहे. तेव्हा भर्तृहारी जेव्हा वैराग्य झालं, त्यानंतर त्याला एका नगरीमध्ये फिरून पाहिलं त्याने की खरंच संसार दुःखरूप आहे का, म्हणून तो निरीक्षण करायला लागला. तेव्हा असं पाहता पाहता त्याला असं आढळलं, क्वचित विद्वद गोष्टी क्वचिदपि सुरा मत्त कलह. क्वचित विद्वद गोष्टी, तो असा पुढे चालला. ते एक ज्ञानाचं सभागृह, तिथे विद्वानांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या, आणि त्या आनंदामध्ये त्या मोठ्या गत्ता तत्कथनम तत्चिंतनम गप्पा रंगलेल्या आहेत असं त्याने पाहिलं. क्वचित विद्वद गोष्टी क्वचिदपि सुरा मत्त कलह. त्याच्या पुढे गेला तो, तर तिथे एका गल्लीमध्ये सुरामत्त कलह, 2 गट दारू पिलेले आणि जोरात मारामारी चाललेला आहे, भांडणं चाललेले आहेत. सुरामत्त कलह असं म्हटले. तो पाहिला. क्वचित वीणा वादन क्वचिदपि हा हेति रुदितम. त्याच्या पुढे गेला तर तिथे सभागृहामध्ये एका वीणावादनाचा कार्यक्रम, सुंदर नाद ब्रह्माचा कार्यक्रम चालू होता. आणि क्वचिदपि हा हेति रुदितम, त्याच्या पुढे गेला तर तिथे अनेक लोक दुःखी होते, रडत होते, अनेक रोगाने ग्रस्त होते. क्वचित रम्या रामा, त्याच्या पुढे गेला तर तरुण आणि तरुणी एकमेकात रमून मस्त कामशास्त्रातल्या गप्पा चालल्या होत्या. क्वचिदपि जरा जर्जर तनु हो, त्याच्या पुढे गेला तर एका दवाखान्यामध्ये असा हॉल मोकळा दिसेल असं, आणि तिथे अनेक रोगाने जर्जर झालेले म्हातारे वगैरे आणि कणतायत कुदतायत, सगळे रडगाणे चाललेले आहेत, असा प्रकार त्यांनी पाहिला. आणि मग त्याने निष्कर्ष काढताना असं म्हटलं भर्तृहारीने, न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. तो म्हणतो न जाने संसार किम अमृतमय. काय कळत नाही म्हणले हो, हा संसार अमृतमय आहे का विषमय आहे, म्हणजे सुखी आहे का दुःखी आहे, काय कळत नाही. म्हणजे अर्थात असं आहे की याच्यात सुखही आहे आणि दुःखही आहे, आणि म्हणूनच सर्व जीवांची प्रवृत्ती त्या संसारामध्ये आहे. ज्यांनी संसार दुःखमूळ असं म्हटलेलं आहे, त्यांनीसुद्धा 2-2 बायका केलेल्या आहेत, मुलं आहे, संसार आहे. नाथ महाराज घ्या, तुकोबाराय घ्या, अनेक सगळे जे सावतामाळे घ्या, हे जे सगळ्या जाती धर्मातले जे संत घेतले तर जवळजवळ सगळ्यांनी संसार केलेला आहे. नामदेव महाराज घ्या. तर अशा प्रकारचं हे संसाराचं स्वरूप चित्र आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुख पाहता जवळ पडे, हा आपला आजचा विषय आहे. दुःख पर्वता एवढे, पाहता जवळ पडे. सुख पाहता थोडं सुख आहे आणि दुःख जास्त आहे, एवढंच फक्त. आणि त्याचं संतुलन राहण्यासाठी म्हणून आपण संसार करताना
ते संतुलन पण ठेवलं पाहिजे, सत्संगती केली पाहिजे, सत्शास्त्र श्रवण केलं पाहिजे. आणि अशा प्रकार जर केलं तर मग मात्र संसारी माणसंसुद्धा धन्य आहेत, असा अभंग पण तुकोबांचा आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. संसारीसुद्धा दयावंत होऊ शकतात, पण त्यांना सत्संगती हवी आहे, सत्शास्त्राचं श्रवण हवं आहे. असं जर झालं तर आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.